त्यामुळे या लढतीतील विजेता संघ निदान 2 बाईकची कमाई करेल आजच्या रात्रीमध्ये. सगळ्या बाईक्स आलेल्या आहेत पहिल्याच रात्री. बऱ्याचशा ठिकाणी खरं तर शेवटच्या दिवशी बाईक्स येतात, अशाही स्पर्धा आम्ही पाहिल्यात. परंतु रोकडा शेलगर म्हटला की रोकड्याची भाषा, आणि म्हणूनच कंटेनर लावला शेलगर गावामध्ये आज. त्यामुळं 2 बाईकशी खरं तर ही किमान 2 बाईकसाठी ही लढाई असं पकडूया आपण. आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. उरणमधीलच दोन्ही संघ आमने सामने. शिरले विरुद्ध टाकीगाव. पहिला बॉल फुल लेंथ होता, फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला लॉंग गॉन कडे. मिड विकेटचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगलच, 1 रन. स्ट्रोक चांगला होता, गॅप मध्ये कन्वर्ट करण्यात आला होता, परंतु चांगलं कव्हरअप केलं त्या ठिकाणी. कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन 2 फिल्डर फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफला उभा केला, एक मिड विकेटला. शुभम पाटीलच्या पाठमधून चला, चेंडू तिकडेच आहे, पटकन कोणीतरी जाऊन दिलं तर बरं होईल. संयोजकांना विनंती आहे, आपले व्हॉलेंटियर्स त्या दिशेमध्ये असतील. चला, स्वतः पंच गेलेत, पंचांना सुद्धा तेवढीच काळजी आहे खरं तर या स्पर्धेची. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली चैतन्यकडून. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चैतन्य पुन्हा एकदा. ओ, क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा फुल लेंथ होता, क्रीजच्या खोलीचा वापर करून फटका बनवत होता शुभम पाटील. बरोबर चेंडू सरळ जाऊन यष्टांचा वेध घेतोय. विकेट डाऊन, पहिला धक्का लागलाय. भूमिका 11 चिरले टीमला. फलंदाज शुभम पाटील मैदानाच्या बाहेर. 5-1. पहिल्या मॅच मध्ये काय खेळला होता, 20 बॉल मध्ये 65 धावा. तडाके बंद खेळी साकारली होती. पहिलं अर्धशतक एमजी ट्रॉफीचं शुभमच्याच बॅटमधून आलं होतं, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये 4 धावांवर तो बाद झालाय. हा फुल लेंथ होता, बरोबर लेग स्टंपवर नेम धरला होता. बिलकुल खरं तर हलू दिलं नाहीये. वेगवान चेंडूनं सरळ यष्टांचा वेध घेत त्रिफळा उद्ध्वस्त केला. चैतन्य पाटील पुन्हा एकदा. नवीन बॅटर सुजित पाटील मैदानामध्ये. चला, लवकरात लवकर खेळा. 3:50 झालेत. सवय नाहीये खरं तर पनवेल किंवा उलवेन मध्ये एवढ्या रात्रीपर्यंत स्पर्धा. उरण तालुक्यामध्ये स्पर्धा होत असतात लेट. अंबाई सांगतात की सगळ्यांचा धंदा सुद्धा झाला पाहिजे. जेवढी रात्रीमध्ये मॅचेस होतील, जेवढा वेळ जाईल, तेवढा सगळ्यांना मात्र रोजगाराची संधी उपलब्ध करून मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांनी.
भरपूर बाईक्स आणल्यात. शुभम, किती बाईक्स आहेत आपल्याकडे? 22. 1 2 3 नवे 22. एवढ्या बाईक्स मात्र पहिल्यांदाच खरं तर पाहायला मिळाल्यात. बऱ्याच वेळा स्पर्धा असली की पार्किंगला सुद्धा एवढ्या गाड्या नसतात इकडे. तेवढ्या खरं तर आयोजकांनी बक्षीस ठेवल्यात. ओ, हुक शॉट पाहायला मिळतोय. पाठीमागे चाललाय बॉल फाईन लेग रिजन कडे. ओ, धावतोय मजबूत धावलाय. बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय तिकडे, परंतु एक्झॅक्टली काय घडलंय कुणालाही माहिती नाहीये. परंतु इकडे मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. अजून 3 धावा तर पूर्ण करण्यात आल्यात. या 3 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचला तो 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. पाच चेंडू समाप्त झालेत पहिल्या षटकामधील. 8 धावा झाल्यात. चैतन्य पाटील पुन्हा एकदा. थोडासा रनअप मध्ये बिघाड. बॉल डिलिव्हर्डच केला नाहीये. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एका पुन्हा धावावं लागेल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर आहेत. डीप मध्ये सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या भूमिका 11 चिर्ले संघाच्या. 1 गडी बाद 9 धावा. गेटच्या जवळ सुद्धा खुशी कॅन्टीन आहे. खुशी कॅन्टीन 4 वाजलेत तरी खुशी कॅन्टीन खुशीमध्ये चालू ठेवलंय. खरं तर त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात, कारण सगळेच तुम्हाला आगरी पदार्थ खायला मिळतील. उद्या लवकर जर आठवण करून द्या. नक्कीच तेवढाच रोजगार मात्र वाढेल. भास्करजी भगत यांचा स्टॉल आहे तिकडे. करण भगत असतील आमचे. चांगला फिरून खेळला हा फटका. जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. सुपर स्ट्रोक होता यावेळेस मात्र बनवला हा स्ट्रोक. पहा करण खडे खडे प्रीवस खेळत असताना मात्र काय एक्झिक्यूट केलाय फटका. 4 रन टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 13 वर. 13 ऑन बोर्ड. अमेय पाटील पहिलाच बॉलवर चौकारानं स्वागत झालंय. अगोदरच मन बनवलं होतं प्रीवस खेळण्याचा. हा फुल टॉस आहे. ऑन साईडला स्विंग केलाय. बॉलला भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने. इट्स अ नो बॉल कॉल. अम्मेवर मात्र षटकारही पडलाय. आणि त्याच बरोबरीनं वेस्ट साईड साठी दंडित सुद्धा करण्यात आलंय. नो बॉल न मिळतील 7 धावा. आणि अम्मे पाटीलच्या ओव्हरमध्ये जर पहिल्याच बॉलवर 11 आल्यात आणि त्याचमुळे थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील भूमिका 11 चिर्ले टीमसाठी. कारण अम्मे पाटीलचं षटक म्हटलं की थोडंसं टेन्शन असतं फलंदाजांसमोर, परंतु करण ज्या पद्धतीने लढतोय मैदानामध्ये नक्कीच कौतुक केलं जाईल. टीमची टोटल 20. फ्रीडचा बॉल हुक शॉट खेळलाय. 22 सरांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय सरळ स्क्वेअर लेग कडे. सिंगल मिळेल. 1 रन 21. चांगली टोटल, चांगल्या धावा आता मात्र बनवत असताना भूमिका 11 चिर्ले टीम. सुजित पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी हरेश रसाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अम्मे पाटील लॉंग रनअप आहे. वेगवान गोलंदाजीचं अस्त्र टाकी गावचं. फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र सिंगल मिळेल. एकेरी रनच्या मदतीनं टीमची टोटल झाले 22 कर अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
मोठी मेहनत आहे खरं तर त्यांची सुद्धा. फ्रॅगेट प्रीमियर लीग उभ्या उभ्या गेले कित्येक दिवस ते कव्हर करतात. अतिशय योग्य निर्णय. नक्कीच त्यांचं मी भेटून सुद्धा कौतुक केलं होतं. योग्य निर्णय त्यांचे आले. जे जे डिसिजन थर्ड अंपायर्सकडे सुद्धा आले ते सगळेच्या सगळे त्यांचे योग्य निर्णय होते. हो, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. अगदी क्री चकोलीचा वापर करून ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. कपसला 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 23 या आकड्यावर. 23 जाबा. अमे पाटील थोडासा महागडा ठरला, ज्याची बिलकुल अपेक्षा नव्हती टाकीगाव टीमला. पुलल लेंथ होता, कोधून काढलाय त्याला समोर बिडॉनच्या दिशेमध्ये. लॉंगॉचा फिल्डर पुढे आलाय. एकच जाव मिळेल. सिंगल रन. 24 जाबा धाव फलकावर. चांगली टोटल आहे, चांगली टोटल आहे. लढता येईल अशी टोटल मात्र बनवली जाते. करण मडवी आहेत, सुजित पाटील चांगली साथ देत असताना बाद झाला. शुभम 4 धाबा काढून परतला होता, परंतु करण मडवीनं डाव सावरलाय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक शॉट खेळलात. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहेत, त्यामुळं सिंगलच मिळेल. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 25 धावा. 25 लॉस ऑफ 1. तिसरं आणि अंतिम षटक असेल. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज कौस्तुभ परदेशी. हे फार निर्णायक षटक असेल, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या त्या 25 आणि त्याचमुळे इकडे मात्र 35, 38, 40च्या आसपास धावसंख्या गेली. लोवा फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवल्या. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगानं पुढे गेलाय. पहिली रन घेतले वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु करणला नाही पूर्ण होऊ शकणार ही रन. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. विघ्नेश होते. सिंगल रन. धावसंख्या होईल 26 वर 26. हे षटक फार महत्वाचं ठरेल कौस्तुभ परदेशीचं. या ओव्हरमध्ये काय धावा येतात ना, त्याच्यावर मात्र या मॅचचा रिझल्ट अवलंबून असणार आहे. लढाई आहे 2 बाईकसाठी निदान किमान. पुन्हा एकदा वळवलाय बॉल. चैतन्यनं अगोदरच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेतला होता. चैतन्यला त्याची कल्पना होती आणि नक्कीच कशा पद्धतीनं खरं तर नेतृत्व करायचं एखाद्या संघाचं हे त्याच्याकडून शिकायला हवं. अगोदरच अलर्ट केलं होतं विघ्नेशला, या चेंडू या बाजूला येऊ शकतो आणि त्याच दिशेनं मात्र चेंडू आलाय आणि नक्कीच आपल्या टीमसाठी या धाबा वाचवल्यात. सिंगल आली, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावर. 27 रन्स. मागच्या 7 बॉलमध्ये 7 सिंगल्स दिल्यात टाकीगावनं. नक्कीच चांगली बॉलिंग राहिले. ऑन साईडला वळवलाय बॉल. इकडे मात्र मोठी गॅप आहे. मिड विकेटचा फिल्डर स्वप्नील पुरेपूर प्रयत्न केले होते, प्रयत्न मात्र असफल, कारण बराच लॉंग चेस होता त्याच्यासाठी. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडा सुद्धा बॅकवर्ड क्षेत्रामध्ये होता आणि त्याचमुळे पुरेपूर प्रयत्न झाले तिकडे, परंतु अखेरीस मात्र 4 धावा मिळाल्या. महत्वाच्या धावा चिरले टीमसाठी. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल 31 वर 31. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या महत्वाच्या धावा निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. कौस्तुभ फुल लेंथ होता, शॉर्ट टाकला होता, बुंध्यात पडलाय. विघ्नेश वेगानं पुढे गेलाय, परंतु दुसऱ्या धाब्यासाठी डायरेक्ट हिट झाला असता तरच चान्स होती. प्रयत्न नक्कीच चांगले राहिले विघ्नेशचे, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती करण मडवी आणि सुजित पाटील मध्ये. यस अंपायर. चेक केलं जाईल. DRS खेळण्यात आला. शशी बेहेर सर उठतील आणि चेक करतील.
इकडे शॉर्ट रनसाठी हा प्रिव्ह्यू घेण्यात आलाय, परंतु चेक करूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय. एक्झॅक्टली शॉर्ट रन आहे की पॉपिंग क्रीज मध्ये बॅट पुढे आले, ऑन द लाईन आहे, याची चाचपणी जरूर करतील. पहाटेचे 4 वाजलेत. चला, या धावा आहेत, शॉर्ट रन नाही आहेत, त्यामुळे या रन्स मिळतील. तर टीम चिरलेला 2 आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ लॉफ केले बॉल ऑन साईडला, स्वप्नील पोहोचलाय आणि झेलही टिपलाय. फलंदाज होईल बाद. करण मडवीची विकेट पात्र मिळाले. कमाल खेळलाय करण मडवी या मॅच मध्ये. मी तर म्हणेन नक्कीच ही धावसंख्या सुखावणारी असेल. ज्या पद्धतीनं चैतन्य पाटील, अमेय पाटील समोर अगदी सध्याच्या घडीचे स्टार गोलंदाज त्यांच्या समोर केलेली भन्नाट बॅटिंग आणि धाबा झाल्यात आतापर्यंत, नक्कीच गोलंदाजांना पाठबळ देईल ही धावसंख्या. 33 धाबा झाल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान 2-1 धाबा जरी आल्या तरी 35-36 टार्गेट सेट होऊ शकतं. आणि हा चेंडू खेळण्यासाठी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल मडवी. धावा येणं गरजेचं आहे. 33 झाल्यात. 35ला थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर येऊ शकतो. 35 एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. बाउंड्री आली तर सोने पे सुहागा. परंतु पाहूया कुणालच्या मनामध्ये काय चाललंय. चांगला बॉल यावेळेस मात्र डिलिव्हर्ड झालाय आणि कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना प्रेफर करण्यात आले. आय थिंक चेक केलं जाईल. अगोदरच पाठीमागे चेंडू गेला होता, त्यामुळे असा कोणताही निर्णय घेतला नाही कुणालनं आणि इकडे मात्र डॉट बॉल असेल. तर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भूमिका 11 चिर्ले टीमनं धावा जमा केल्यात त्या 33 धावा. 34 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जरा पहिलाच आऊट आहे. कालही खरं तर सगळे आमचे कार्यकर्ते, आयोजक, कालही त्यांना 5 वाजले होते. आजही 5 वाजतील. काही जण 3लाच गेले होते घरी. काही दोस्त 3 वाजताच गेले होते. परंतु आजही 5 वाजतील. कदाचित सवय करून घ्यावी लागेल आपल्याला. साई बल्ल्याचे बिग फॅन आमचे प्रीत कडू. शर्यत कुठेही असू द्या, घाट माथ्यावर असू द्या किंवा घाटाच्या खाली असू द्या, ती क्रेज आहे. खरं तर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्र म्हटलं की वेगळी क्रेज आपल्याला पाहायला मिळते आणि प्रीत कडू साई बैलाचे बिग फॅन आहेत. प्रमोद शेठ कडू यांचं बैल साई देवा. चला, 34 धावा करायच्यात या मॅच मध्ये. उद्या 8 संघ ई पोल मधील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. जांभूळपाडा विरुद्ध नारपोली असा पहिला सामना असेल. त्यानंतर दापोली विरुद्ध गव्हाण, त्यानंतर गावदेवी पेठ विरुद्ध भैरवनाथ दुतुम, भेंडकळ विरुद्ध जांभिवली,
जे उद्या सुद्धा 3-1 संघ उरण तालुक्यामधील आपल्याला पाहायला मिळतील. आजही शेवटचे 2 संघ जे उरलेत ते उरण तालुक्यामधलेच आहेत. सध्याच्या घडीला अनेक स्पर्धा उरण तालुक्यामध्ये सुद्धा संपन्न होत असतात आणि ते टॅलेंट मात्र नक्कीच पाहायला मिळाले. अनेक व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खेळताना दिसतात. चैतन्य, अमेय, कृतज्ञ ही सारी मंडळी सातत्याने खेळत असतात. शुभम असेल, तालुका निहाय स्पर्धा असू द्या, थोडंसं खुल्या गटातलं क्रिकेट असू द्या, आज आयकॉन खेळताना मोठी मागणी असते या खेळाडूंना. कधी कधी ग्रामीणमुळे खेळता येत नाही, परंतु कंटिन्यू त्यांना फोन कॉल चालू असतात. चला बॅटर प्लीज. टेनिस क्रिकेट ग्लोबल झालंय सध्याच्या घडीला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 34 धावांचं टार्गेट आहे. इतकंही सोपं नाहीये किंवा इतकंही कठीण नाहीये. चॅलेंजिंग टोटल आहे. मॅचला मजा येऊ शकते. सकाळी पहाटे सुरू असणारा शेलघरच्या क्रीडांगणावरील हा सामना. सकाळ पहाट झाले. TJSDC एखादी भूपाळी असेल तर लावा. चला, विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. 3 षटक जो चांगला खेळणार आहे तो निदान 2 बाईक्स घेऊन मात्र इथून जाणार आहे आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करा. प्रत्येक खेळाडूंना मात्र 100% देण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच इकडे मात्र दोन्ही संघांना आमच्या मनापासून शुभेच्छा असतील. स्वप्नील खार पाटील आणि चैतन्य पाटील अशी सलामीची जोडी. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईड फ्लिक केला. रिशा 6 नंबर विकेट झोनकडे. सिंगल तर मिळाली त्या ठिकाणी, सिंगलच मिळेल. 1 रन. खातं उघडलं जाते. धावसंख्येचा श्रीगणेश होईल. संपूर्ण रात्रीमध्ये tenniscricket.in ची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असताना सगळे डिसिजन्स त्यांनी परफेक्टली दाखवलेत. कुठल्याही डिसिजन्सला प्रॉब्लेम झालेला नाहीये किंवा असं सांगायला आम्हाला मिळालं सुद्धा नाहीये की हा डिसिजन तुम्ही ग्राउंड अंपायर्सने घ्या. थोडं ब्लर दिसतोय, थोडा कव्हर झालेला नाहीये, कारण हे सातत्यानं आम्हाला सुद्धा रोज कुठे ना कुठं सांगावं लागतं. पण तो tenniscricket.in पहिली वाहिनी आहे ज्यानं खरं तर लाईव्ह सुरू केलं आणि आजतागायत नक्कीच या वाहिनीचा नेहमीच आम्हाला अभिमान वाटत आलाय. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम ड्राईव्ह केलाय समोर. सिंगल मिळेल. दोनही फलंदाजांनी आपापले अकाउंट ओपन केलेत. 33 टार्गेट, 34 टार्गेट आहे. 11.33च्या सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे. 11-12, 11-12 अशा धावा प्रत्येक ओव्हर्समध्ये आल्या तर हे लक्ष पूर्ण होऊ शकतं. हो, एज लागली होती. बॉल पाठीमागे निघालाय. थ्रो अंडरआर्म येईपर्यंत मात्र रन पूर्ण झाले. आणखीन एक सिंगल. चांगली बॉलिंग होते. शुभमनं मात्र टिचून गोलंदाजी केली जाते. त्याचमुळे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक्स मात्र येताना दिसत नाहीये. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स आल्यात. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र सलामीवीरांवर जरूर चालू केलाय शुभम, ज्यानं आजच्या रात्रीमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ केलाय आणि कदाचित आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक पॉइंटची कमाई सुद्धा याच खेळाडूच्या नावावर असेल. ओ, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम चैतन्य. कमाल फटका होता. षटकार. या खेळाडूला एक टेन्शनच नसतं कधी. सिच्युएशन कशीही होऊ द्या, कोणत्याही क्षणी तो बिंदासपणे खेळपट्टीवर वावरत असतो. पहा काय फटका स्विच केला होता अचानकपणे. ओ, ग्लान्स केलाय. लाजवाब फटका, लाजवाब फटका चैतन्याच्या बॅटमधून. चौकार. 4 रन. शॉट्स बघायलाच मिळत नाहीत खरं तर. आणखीन एक कॉपी बुक स्टाईल शॉट आहे खरं तर. ग्लान्स, फ्लिक झाले, ग्लान्स झाले, हे फटके राहिले नाहीत सध्याच्या घडीला. सध्याच्या घडीला ऑप्स्टोनच्या बाहेर शफल होणं, बैठक मारणं, फाईन लेगला खेळणं
परंतु हे फटके, ही लवचिकता आहे ना, ही तुमच्या मनगटामध्ये असली पाहिजे. रिसचा वापर, कलायुंका वापर ते झालं पाहिजे. आणि ते फार कमी फलंदाजांकडे असं तंत्रज्ञान विकसित आहे किंवा अवगत आहे. आणि त्याच्यामध्ये चैतन्य पाटील म्हणूनच या खेळाडू बहान आहेत. आणि उगाच चैतन्य पाटीलचं नाव नाही घेतलं जात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शॉर्ट बॉल आहे, रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा आणि बीट केलाय पॉइंट क्षेत्ररक्षकाला. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट लाईनला. 4 धावांकरता पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स, नंतर षटकार चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा मजबूत लागल्यात. निम्म अंतर पूर्ण केलंय. अर्ध्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये येत असताना 17 धावा धाव फलकावर, 17 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये काहीच कसर सोडलेली नाहीये. 22 बाईक्स, 1 2 3 नव्हे, 22 बाईक. आज रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा शिलकरकरांनी आणला, जे कधीच झालं नव्हतं. मगाशी सुद्धा महेंद्र शेटगरज म्हणाले की लेडीज मध्ये सुद्धा कॉमेंटेटर असू शकतात. हे सुद्धा आम्ही पहिल्यांदा पाहिलं. सगळे आलेले मान्यवर सुद्धा खुश झाले. ओ यावेळेस मात्र फटका सुंदर आहे, टेकडीवर मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बहारदार स्ट्रोक आहे. स्वप्नील कारपाडीलच्या बॅटमधून हा येतोय षटकार. आणि नक्की चेहऱ्यावर हास्य आपल्याला पाहायला मिळेल. ते आराध्या स्पोर्टचे ओनर उमेशजी घरत या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. आणि सध्याच्या घडीला मात्र विजयाच्या दिशेनं त्यांची घोडदौड वाटचाल सुरू आहे. आणि MG ट्रॉफी मधील 2 बाईक घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहेत. फुल टॉस अगेन, समोर खेचलाय, वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कारपाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. आता सामना संपवण्याची घाई झाले टाकीगावला. लगातार 2 षटकारांना आता मात्र गरज असेल. या मॅच मध्ये 29 झाल्यात, 5 धावांची गरज आहे. म्हणजेच काय, स्वप्नील कारपाटीलच्या बॅटमधून हा षटकार जर आला तर उमेशजी घरत त्यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचा पारितोषिक आहे. या बॉलवर षटकार आला तर. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. कारपाटीलचा फटका फसलाय, स्वप्नीलचा फटका फसला. इकडे मात्र षटकार तर आलेला नाहीये, परंतु कॅचही होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक पाठीमागे होते, सिंगल मिळाली. आता फक्त 4 धावांची गरज आहे. MG ट्रॉफी महेंद्र शेठ गरज साहेब त्यांच्या नावाची स्पर्धा शिलगर नगरीमध्ये पहिल्यांदाच 22 बाईक्स उतरलेत. भाई आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रचंड मेहनत, सगळ्या गोष्टींवर अगदी बारकाईने लक्ष आहे त्यांचं. ओ सुरेख फटका. यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आणि MG ट्रॉफी मध्ये फर्स्ट टीम क्वालिफायर सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. तो टीम आराध्या 11 टाकीगाव टीमनं कमीत कमी 2 बाईक्स वर मात्र आपलं नाव कोरलंय. अभिनंदन चैतन्य पाटील, अभिनंदन स्वप्नील कारपाटील, अमे पाटील आणि टीम टाकीगाव, जो ठरलाय आजच्या रात्रीमधील पहिला संघ, जो मात्र MG ट्रॉफी मध्ये बक्षीस प्राप्त ठरलाय. आणि नक्कीच या बाईक्स कडे मात्र 2 बाईकची तर कमाई झाले. अभिनंदन अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल चला पुन्हा एकदा ऑलराऊंड परफॉर्मन्स. 19 धावा आणि त्याचबरोबरीनं 1 विकेट सुद्धा चैतन्य पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शुभम घरत यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण चैतन्याला देऊया. शुभम घरत.
तर आज स्कोर कार्ड आहे. चैतन्य पाटील ज्याने 1 षटक टाकलं, 9 धावामध्ये त्याने 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 19. स्वप्नील कारपाटील